मला तुला भेटायचं होतं आजच. खरंच? काही झालं तरी. का? का? हा, तुझे बाबा घरी आले होते तेव्हा तू स्वयंपाक छान केला होतास नाही? भाजी तर इतकी अप्रतिम झाली होती की, आणि मी बघ ना, मी साधा तुला थँक्सही म्हटलं नाही. त्याच्यासाठीच भेटायचं होतं. थँक्स. नाही नाही, हे मला तुला म्हटलं पाहिजे ना. त्याच्यासाठीच भेटायचं होतं. आणि आणखीनही एक महत्वाचं काम होतं, त्याच्याबद्दलही बोलायचं होतं. आपण आज भेटूयात का? हो, भेटूया. मी तुम्हाला थोड्या वेळानंतर फोन करू का? थोड्या वेळ? हा बरं ठीक आहे, चालेल. पण नक्की कर हा फोन. ओके. मी वाट बघतोय. हा, बाय. ओके, बाय. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. गुड मॉर्निंग. हे तू माझी चेरी रेड लिपस्टिक बघितलीस का ग? अरे गुड मॉर्निंग तर म्हण. मीनल ऐक ना. हे ऐक ना, तू आज माझ्याबरोबर पार्लरला चल. म्हणजे मी सॅलॉनला जाणार आहे. काय होतं माहितीये का, इतर वेळी ना सॅलॉन्स फार महाग पडतात. मग साधं सुद्धा काही करायचं असेल तर मग पार्लरला जायचं. मला हेअरकट करायचंय. इतर वेळी ना मी त्या गुड्डीकडे जाते. तुला माहितीये, बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहते ती. आम ठीक करते आणि पंजाबी आहे. काय जेवण बनवते माहितीये, आणि डिस्काउंट पण खूप देते यार. भारी आहे. येतेस ना मग? हे असं काय करतेस? मला सगळा गॅसचा फुगा करून टाकलास तू. काय? म्हणजे मी एवढं सगळं बोलले ते फुस केलंस ना. चल माझ्याबरोबर पार्लरला. नाही, मला जरा बाहेर जायचंय. ओहो, प्लॅन जाणवला. राकेश बरोबर डेट आहे वाटतं. हो. काय? म्हणजे राकेशचा फोन आला होता. तो म्हणाला भेटूया. जाऊ ना? कसली ग्रेट आहेस यार तू. नाही म्हणजे त्यांनी इतकं छळलं तुला, इतका त्रास दिला, तरी त्याच्या एका फोनवर त्याला भेटायला चाललीस. भारतीय नारी, वा. जा, भेटून ये त्याला. सांग मला काय म्हणाला ते. खबरदार त्याला भेटायला गेलीस तर, कळलं? मी जाऊ देणार नाहीये तुला. नाही, घरात बसतेस ना नुसती रिकामी म्हणून हे सगळे विचार येतात डोक्यात. ते काय ठरले, तू माझ्या बरोबर पार्लरला येतेस. तुला यावं लागेल. संपला विषय. उठ, चल चल चल. मस्त जाऊ, पेडिक्युअर करू, फेशियल करू. अगं डिस्काउंट पण आहे तिच्याकडे. हे दोन्ही एकत्र केलं ना तर 100 रुपये डिस्काउंट. चल चल माझ्याबरोबर चल. मी एक काम करते, तिला फोन करते. तू येणारच तेवढं सांगते फक्त, पण तू माझ्या बरोबर येतेस. डन. सुभान अल्लाह. इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर व्हॉट टेस्टी. रेश्मा, गुड मॉर्निंग. रेश्मा, किंजल म्हणते कोणी जर गुड मॉर्निंग म्हटलं ना तर आपण व्हेरी गुड मॉर्निंग असं हसत म्हणायचं. मॉर्निंग. ए रेश्मा, बस ना. बस 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 ना, 1 मिनिट. हा, तुला सांगायचं होतं, म्हणजे तू जेव्हा जेव्हा इडली बनवते ना तेव्हा मला तोंडाला असलं पाणी सुटतं ना. पण फक्त तेवढंच नाहीये, मला इमोशनल व्हायला होतं. कारण ना लहानपणी हॉटेलात मी बघायचो ना लोकांकडे इडली सांबार खाताना, तेव्हा मला असं वाटायचं मी कधी पैसे देऊन इडली सांबार खाणार. मग मोठा झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा हॉटेलात गेलो ना तेव्हा इडली सांबार खाल्लं. मला इडली सांबार चटणी फार आवडते, आणि आजची चटणी तर असली इमोशनल झाली ना. ए रेश्मा, ए रेश्मा, ए ए मला मला शिकवशील का तू इडली बनवायला? म्हणजे सांबार चटणी इडली तिन्ही शिकवा. हा म्हणजे काय ना, मी किंजलला शिकवेन.
कारण किंजलकडे कसं आहे शिकवेन आशू. रेश्मा, हे रेश्मा, काय झालंय? तुला भूक लागली का म्हणून गप्प झाली असेल तू. मी भरवतो तुला 2. आशू जरा शांत राहा ना. रेश्मा, ताई भावाबरोबर अशी वागते तू? सांगणार नाही मला काय झालं? मला त्रास होतो आतून. किती इमोशनल करणार अजून? काही नाही, राकेशचा फोन आला होता. हा आशू, कोणाला सांगू नकोस हा. सगळे खूप वाईट रिॲक्ट करतात. तू राकेशला जाऊन भेट असं सांगतात का सगळे? तू अजिबात घाबरायची गरज नाहीये. अजिबात जायचं नाही. आणि या घरातल्या लोकांना तर अजिबात घाबरायचं नाही. या घरातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मी हँडल करतो. मी जाऊ नको. आणि आता डिस्टर्ब करणार नाहीये मी तुला. चहा बनवू नको अजिबात. कोणासाठीच बनवू नको. मी सॅमकडे जाऊन घेतो चहा. इडली घेऊन जातो फक्त एक. हे सगळे लोक ना जरा विचित्रच आहेत. साखरेचा डबा कुठे ठेवला यांनी? रेश्मा, काही नाही झालंय मला. आणि आता शांतपणे मी माझा विचारही नाही करायचा आहे का? आणि का सांगू मी मला काय झालंय? तुम्ही सगळे सांगता. काल तुला विचारलं होतं मी का खुश आहेस, तू सांगितलंस. घे दीर्घ श्वास. का? घे. आता मी बोलू? पण मी माझा विचार. करू शकतेस तू. तुझा विचार करू शकतेस, पण तो करताना साखरेचे डबे इकडे तिकडे नको करत जाऊस. इतरांची गोची होते. काय? तेच विचारत होतो मी तुला. तू साखरेचा डबा दुसरीकडे कुठे ठेवलायस का? मिळत नाहीये. थँक्यू. आता कालचा मुद्दा बोलू. काल मी खूप खुश होतो, कारण काल तू पहिल्यांदा मला हक्कानं काहीतरी सांगितलंस. जसं आता आल्या आल्या हक्कानं झापलंस. दोन्ही वेळेला फार बरं वाटलं मला. आता काय जे झालंय ते मला तू हक्काने सांगू शकतेस, पण कंपल्शन नाही. वाटलं तर सांग. सॉरी. चहा घेणारच ना? आणि साखरेचा डबा आपण ओट्यावर ठेवतो. सगळे ते बाहेर ठेवतात आणि त्याची झाकणं उघडी ठेवतात. मग मुंग्या लागतात त्याला, म्हणून मी आत ठेवला होता. बरोबर आहे तुझं, पण मग झाकण बंद करून आपण तो ओट्यावर ठेवूच शकतो ना? सॉरी. बरोबर आहे तुझं. कोणाकडे? माझ्या मैत्रिणीकडे आली आहे मी. किती दिवसांसाठी? काही दिवसात जाईन. नवऱ्याकडे? गळ्यात मंगळसूत्र पाहिलं ना म्हणून विचारतो.
आणि तुम्ही ज्यांच्याकडे राहता त्यांचा का आई नेम सांगता येत नाही. कुणाला काका म्हणतील, कुणाला मामा म्हणतील. हो, एखाद्या वेळेला येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला नवरा सुद्धा करायला कमी करणार नाहीत. हे कोण? हे काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम नाहीये. ह्या कोण? ही बायको आहे माझी. तरी ह्या कठीण आहे. तिला माझा पेन ड्राईव्ह दे. मी घेतलेला नाहीये. मला माहितीये तू माझा पेन ड्राईव्ह चोरलास. नाही. तू माझ्या पेन ड्राईव्ह वर परत फालतू रोमॅन्टिक फिल्म डाउनलोड करून बघितल्यास ना? हे बघा. बघ, मी सध्या फक्त हॉलिवूडच्या ऍक्शन मूवीज बघतीये. हम साथ साथ है. तू बावळट आहे का ग? नाही घेतला यार मी. तू माझ्या पेन ड्राईव्ह वर हम साथ साथ है बघितलास? हे बघ, परत असं पाप केलंस ना मीनल, तर त्या सॅमशी लग्न लावून दे ना तुझं. जा. मला माहितीये ड्रॉवर मध्ये ठेवलं. नाही जा जा, चेकच कर जा. असणार आहे या रूम मध्ये, बघतो ना मी. ए, तू चहा घेणार? नाही, मी खाऊन आले. ओके. सगळे कुठे आहेत? सुजय किचन मध्ये आहे. आशूला किंजलनी नवीन काम दिलंय. तिची सर्टिफिकेट्सची फाईल लावायची, ते करतो. कैवल्य नेहमीप्रमाणे माझं डोकं खातोय. आणि आना तुझ्या समोरच गेली. अजून काय माहिती हवी आहे? सॉरी. तुला माहितीये मीनल, बरंच झालं मी गेले. छान वेळ घालवला आम्ही. राकेश मला म्हणाले, तू मुंबईत एकटी राहतेस, म्हणजे माझ्यामुळे एकटी राहतेस. सोपं नाहीये मुंबईत एकटं राहणं, खूपच अवघड आहे. मग असंही म्हणाले की आपल्यात काहीच नातं नाहीये, तर निदान मैत्रीचं नातं असावं, नाही? मग आम्ही कॉफी घेतली. म्हणजे मी कॉफी घेतली, राकेशने चहा घेतला. आम्ही खाल्लं सुद्धा. मला सांग, काय खाल्लं? खाल्लं डोसा वगैरे. अरे वा, मी नाही खाल्लं ग कधी वगैरे वगैरे. कसं लागतं? सुजय, काय करतोयस? मी करते ना. हात धुतलेस का तू? हो, दे ना. इट्स ओके, मी करतोय, तू दुसरं काहीतरी कर ना. काय करू कळत नाहीये. हं? जेवणाचं काय करू आज? तुला काय खायचंय? मसाले भात? हो. रेश्मा, त्याच्यासोबत भातासोबत ना कढी करू का? दही आहे ना घरी? ए,
आपण असं करूया का, आपण घरी दही लावायला सुरुवात करूया का? बाहेर महाग झालंय ना खूप, आणि घरचं दही हे घरचं दही. कढीपत्ता आहे का आपल्या घरी? नाही. माझी बहीण आहे ना रेवा, तिला माझ्या हातचा मसाले भात खूप आवडतो. राकेश सोबत तुम्ही उगीच काळजी करता माझी. आम्ही ना अशी मस्त कॉफी घेतली, हा म्हणजे कॉफी मी घेतली, त्यांनी चहा घेतला आणि आम्ही खाल्लं सुद्धा. आपण दही लावू ना घरी, तेव्हा आपण एखाद्या दिवशी ना चक्का करू आणि श्रीखंड करेन मी. तुला आवडतं श्रीखंड? रेश्मा, घरी दही आहे का बघते हा मी. अय्या, आपल्या घरी काहीच नाहीये. सॉरी सॉरी सॉरी, हा व्हेरी सॉरी. रेश्मा, 1 मिनिट. मी धडकलोय तुला, मी सॉरी. तुला सॉरी म्हणायची गरज नाहीये. आय एम सॉरी. तू कर काम, मी आहे बाहेर. हॅलो, का फोन केलायत? का फोन केलायत? सगळे सांगत होते मला नको जाऊस नको जाऊस, तरी आले मी. तुमच्यासाठी आले. मला वाटलं कदाचित चूक पटली असेल, मला परत बोलवाल, पण नाही. आणि फक्त त्याकरता नाही आले मी, फक्त त्याकरता नाही आले. मला वाटलं निदान मैत्रीचा हात पुढे कराल, आपला जो ताळ आहे तो तरी मिटेल, पण नाही. माझ्या लोकांची मूर्खासारखी भांडून आले. तुमचे वडील तुमच्या अकाउंट मध्ये पैसे टाकत नाहीयेत म्हणून माझ्याबरोबर जॉईंट अकाउंट उघडायचं आहे तुम्हाला. त्या सही करता बोलवलं तुम्ही मला. माझ्या लोकांची भांडून आले मी. मलाच माझी लाज वाटते आता. पण हे शेवटचं, हा, यानंतर तुम्ही मला कधीच फोन करायचा नाही, कळलंय का? अहो गप्पा का, बोला ना, बोला. फेकशील फोन आता माझा, महाग फोन आहे. अगं हा फोन घेता यावा म्हणून वजन कमी करायच्या मशीनची ऍड केली होती मी. हा, आणि जे बोलतील कसे ते, म्हणजे फोन केला तर बोलतील ना. आम्हीच सगळ्यांनी सॉरी. अरे एवढं काय त्यात, पैशाची गरज होती म्हणून केली ऍड. आता लागत पण नाही ती टीव्हीवर. मी तुमचं ऐकलं नाही म्हणून सॉरी. ते कोणीतरी टॉवेल आणणार आहे. आणलाय मी. रेश्मा, या टॉवेलनी डोळे पुसून घे आणि मग तो टॉवेल ओला झाला की त्या टॉवेलनी फरशी पुसून घे. मी काय केलंय? तू नहीं, तारा भाई आशू क्या छे? माहित नाही. माहित नाही? मला माहित आहे. तू ना इथेच कुठेतरी लपून बसलाय. हा, म्हणून ना दरवाजा उघडायला लेट झाला. क्या छे? माहित नाही. सातशे खबर नती? ए तो घरात नाहीये आणि आम्हाला माहित नाही कुठे गेलाय. हा आशू ना 1 नंबर नो डी ग्रेड माणस છે. डी ग्रेड. 2 દિવસ થયા ક્લાસમાં પણ નથી. काय? 2 दिवस क्लासला आला नाही? हा, काय? अरे
काय मॅनर्स वॅनर्स आहेत की नाही? मी किती वेळा फोन केले, एकदा पण फोन नाही उचलला. हं? तू शांत हो किंजल. हे बघ, तुला काळजी वाटणं साहजिक आहे. अरे काळजी वाटणारच ना. दिवस झाले माझी सगळी कामं तशीच आहेत. हं? हं? अरे माझ्या किचनचा नळ टप 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 टपकतोय, तो कोण दुरुस्त करणार? माझी बाईक पडली, तिला गॅरेज मध्ये घेऊन जायचंय. आय नो आहे. पण हा आशू नाही ना. ह्या आशूला ना कामाचा काही सिरियसनेसच नाहीये. ए मिनल, जा ने एसी लगाड. प्लीज 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 सॉरी ना, प्लीज अंडरस्टैंड ना, प्लीज. आप दिस टाइम ओनली मिस्टेक हैपन, ओनली दिस टाइम. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. प्लीज अंडरस्टँड नो. आपलं इतके दिवसाचं प्रेमाचं नातं. जगताप सर जाऊ नका ना असे. जगताप सर ऐकून तरी घ्या ना. जगताप सर. कोणाला स्वप्नात फुकटची इडली भरवतोयस? इडली नाही, ते जगताप कुठे? जगताप? कोण जगताप? ताप आलाय मला, मी डॉक्टर कडे जाऊन येतो. अरे अंग पण थंड पडलंय, जा रे वेड्या. काळजी घे. बिल दे सर. बिल दे. फुकटची इडली खायला ना येडा व्हायलाही कमी करणार नाहीत हे लोक. मला नाही एवढा त्रास होत. इनफॅक्ट मला कधी कधी खूप मज्जा येते. तुला मज्जा येणारच. मला इथे रात्रभर सहन करायला लागतं ते. म्हणजे काल रात्री काहीतरी बरळत होता, मधून मधून लाथा झाडत होता आणि एका पॉइंटला उठून उभा राहिला आणि इंग्रजीत बोलायला लागला. ओ तेरी जगताप, सॉरी, आय फेल, आय मिस्टेक, आय फॉरगिव्ह. अरे काय जगताप, कोण जगताप, कुठला जगताप? शेवटी माझ्या घरात उठून मला किचन मध्ये जाऊन झोपायला लागलं. ते बरं आहे, तुला असंच पाहिजे. नाही पण त्या किंजलचं आडनाव तर काहीतरी फाफडी आहे ना. पण जगताप कोण? मला काय माहिती. अय्या हो, जगतापांना आठवलं. काल आशू मला विचारत होता, जगताप नावाची माणसं कशी असतात, म्हणजे तापट असतात का, मायाळू असतात का, दयाळू असतात, म्हणजे माफ करतात का, असं खूप वेळ काहीतरी बडबडत होता. एक मिनिट, हा इश्यू काहीतरी सिरियस आहे बरं का. हे विचारायला पाहिजे त्याला. त्याने काहीतरी घोळ घातलाय का? विचारायला तो घरी तर पाहिजे ना. सकाळपासून गायब आहे कुठे. रूमची अवस्था बघून तुम्हाला ही पोरासोरांची रूम आहे असं वाटेल, पण तसं नाहीये. सभ्य माणसाचं घर आहे. त्यामुळे थोडंसं हळू आवाजात बोला, ओरडून बोलू नका. आणि काय तुमचा प्रॉब्लेम आहे तर शांतपणे सांगा. आपण कोण ते कळेलच लवकर. आधी त्याला बाहेर बोलवा. लोकांना फसवायचं आणि स्वतः घरात लपून बसतो म्हणजे काय? आशू बाहेर आहे. एक मिनिट. एकतर आत्ता आशू घरात नाहीये. हा, आणि तुम्ही आमच्या घरात येऊन असे आरडाओरडा करू शकत नाही. तुमचा काय निरोप असेल तो शांतपणे सांगा. आशू आला की आम्ही त्याला सांगू. पैसे घेऊन कुठे फरार झालाय देव जाणे. त्याला गरज म्हणून मी काम दिलं तर मलाच शेंडी लावून पळाला तो. कुठे आहे तो ठग? बोलवा त्याला. हो काका, तोंड डावरा. आमचा आशू तसा नाहीये. मिनल एक मिनिट. हे बघा, ती म्हणते ते बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आशू घरात नाहीये. आता तुमचा प्रॉब्लेम आम्हाला कळलाय. तो आला की आम्ही त्याला कन्वे करतो. ओके? तो सापडला ना की मला भेटायला सांग. नाहीतर त्याला असा धडा शिकवीन की पार्टीत कार्टूनगिरी करायला सुद्धा शिल्लक राहणार नाही तो. अहो, नाव नाही सांगितलं. जगताप. कळेल त्याला. दिस इज इनफ. रिअली मिनल. हा आशू बाहेर गोंधळ घालत होता तोपर्यंत ठीक होतं. आता लोक घरी यायला लागले. मी हे चालवून घेणार नाहीये. कळलं? काय अर्थ याला? फोन लाव त्याला. तू लाव. कुठे गेलाय? कळेल आता ते कुठे गेलाय.
काय 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 झालं? असं काय बघताय माझ्याकडे? काय रिमांड आहे का माझी? तू खाऊन घेतोस का? मग बोलू. नाही नको, मला भूक नाहीये. का? बाहेर ढीगभर माती खाऊन पोट भरलं वाटतं. सुजय, काय चाललंय? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. तेच तुला विचारतोय आम्ही. तू सांग आता, काय झालंय? कुठे होतास? मी मित्राकडे गेलो होतो. सांगितलं होतं ना तुला? नव्हतं सांगितलं. काय झालं, मित्र भेटला खाली, जुना मित्र भेटला. तो नव्यानेच ओळख झाली. तो म्हटला की त्याच्या घरी कार्यक्रम आहे. म्हटलं कसला? तर म्हटला डोहाळे जेवणाचा, म्हणजे त्याच्या बहिणीचा. तर ते मदतीसाठी आम्ही गेलो होतो. मग काय झालंय ते खरं खरं आणि स्पष्टपणे सांगणार आहेस? अरे सांगितलं ना, डोहाळे जेवण होतं मित्राच्या बहिणीचं म्हणून. आणि जेवण म्हटलं की जायला लागणारच ना रेश्मा. हा, म्हणजे तुला तर माहितीये केवढी तयारी असते, म्हणून मी गेलो होतो. आशा, काय ना, हमें सच उगलवाने के बहुत तरीके आते हैं असं म्हणायची वेळ आणू नको आमच्यावर. नीट सांग काय झालं. मी ना धमकी देते काय राव. मी सांगितलं ना, मी डोहाळे जेवण. अच्छा, काय नाव मित्राचं? नाव हे जगताप. जगतापच ना? काय झालंय ते खरं खरं आणि स्पष्टपणे सांगणार आहेस? अरे सांगितलं ना, डोहाळे जेवण होतं मित्राच्या बहिणीचं म्हणून. आणि जेवण म्हटलं की जायला लागणारच ना रेश्मा. हा, म्हणजे तुला तर माहितीये केवढी तयारी असते, म्हणून मी गेलो होतो. आशा, काय ना, हमें सच उगलवाने के बहुत तरीके आते हैं असं म्हणायची वेळ आणू नको आमच्यावर. नीट सांग काय झालं. मी ना धमकी देते काय राव. मी सांगितलं ना, मी डोहाळे जेवण. अच्छा, काय नाव मित्राचं? नाव हे जगताप. जगतापच ना? आशू, घ्या, आता शोभतोय तुमचा भाऊ, रेशमाचा भाऊ, रडका आशू. तुझ्या गप ना, रडतोय ना तो. ए आशू, ऐक ना, रडू नको ना. तू असं रडत बसला तर आम्हाला कायच नाही कळणार. ऐक ना आशू, तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आमच्याशी शेअर कर, म्हणजे तो तुला बेअर करता येईल. बरोबर आहे तिचा. आशू, सांगा मला काय झालंय. सांग ना, तुला किंजलची शपथ. सॉरी. काय केलंस आहे ना तू. आता मला सगळं खरं खरं सांगावं लागणार. हो, नाहीतर देवा घरी जाईल ना ते. मी सांगतो सगळं खरं. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.